कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील एका व्यावसायिकानं वरळी सी लिंक वरून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी व्यावसायिकानं मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली. भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेरिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढल्यानं बाप लेकानं हातात हात धरून ट्रेन खाली जात आपलं आयुष्य संपवलं होतं. अशाच आता आणखी एका आत्महत्येच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या केली. या व्यावसायिकानं आत्महत्येपूर्वी मुलाला फोन करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि थेट सी लिंक वरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेरिंगचा व्यवसाय आहे. व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेशनं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीकडे भावेशनं सी लिंक पर्यंत लिफ्ट मागितली. सी लिंक वर उतरल्यानंतर आत्महत्यापूर्वी भावेशनं मुलगा स्मिथ सेठ वय वर्ष 28 याला फोन करून त्याची माफी मागत आपण आत्महत्या करत असल्याची कल्पना दिली. सी लिंक वरील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जवळ असलेले मच्छीमार पोलिसांची वाट न पाहता सेठ यांच्या मदतीला धावले.